करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या घे रेकॉर्ड कर. अरे काही बोलू नाही, बोलवतील मी जाईन ना. नाही कसं मी कशाला, मला काय विचारणं झालं तर मी जाईन, बोलेन ना तिकडे. हा आणि कुठे काय कॅमेरावर बोललोय ना, का मागून थोडी ना बोललोय, कॅमेरावर बोललोय. जे बोललोय जे आहे ते समोर जाणार ना. जे करणार बघा, जे करणार ते भोगणार. हा सर, राजुल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला, बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार कशाला. ठीक आहे जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाही तर भाई मी विसरून जाईल, मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. हॅलो इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या घे रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, जेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल, ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा बाजू अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. त्यांचं म्हणणं आहे की बाबा त्यांनी काय बोलू दे, अरे काय बोलू दे. आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, आला तर मारणार आता. तुम्ही दिली बरोबर आहे. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय, कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर. तुम्हाला उभं नाही करायचं इकडे, तुम्हाला जेवायला देतो मी इकडे. घरापर्यंत आले तुम्ही माझ्या, एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या. घरात माझे बायका मुलं झोपलेले आहेत, माझे सुनबाई झोपलेले, घरात गेले, घरात रेकॉर्डिंग केली. काय लिमिट आहे भाऊ थोडासा कामाची सुरुवात आज मुख्यमंत्र्यांनी बोलवली आहे. आज बैठक काय होणार आहे? मला नाही बोलवलंय. बैठक काय चालू असणार आहे? नाही मला अजून काय, मी रेल्वेची मीटिंग आहे तिकडे चाललोय. काल तुमच्या विरोधात पत्र दिलंय, पोलिसांनी देऊ दे यार, पत्र दिलंय. देऊ दे ना. मी पत्र काय द्यायचं, मी खुलेआम बोललोय ना. जे कारवाई करायची पोलीस करतील ना. ज्या पद्धतीने या पत्रात उल्लेख केलाय की तुम्ही जे बोलला आहे त्याच्यावर कारवाई करा म्हणून, करू दे ना, होऊ दे ना. मी बोललोय, खुलेआम बोललोय ना. कारवाई होऊ दे ना, कारवाई पोलीस करतील ना. काय जर मी चूक केलं असेल, कारवाई करतील पोलीस. त्यांचं म्हणणं दादागिरीची भाषा करू नये. कोण करतोय, मी पहिला गेली का त्याने. मी तर हात जोडतोय का बाबा तुम्ही माझ्या तोंडात कशाला घालताय सर. जरा सर राहू दे ना, बोलतोय. ऐकायला येतं ना, तुमच्या माईक सेन्सिटिव्ह आता. तिथे ऐकलं ना तुम्ही, काय ऐकायचं ते ऐकून आलात ना तिकडे. तुम्ही इकडे जा, तिकडे जा, तिकडे जा, तिकडे जा. काय जरा ज्या पद्धतीने बोलाय. तुम्ही हा मी इन्क्वायरीला तयार आहे. काय ते मी जे बोललोय ते मी काय त्यांना एक्झाम्पल दिलंय का बाबा हे लोक भडकवून तुम्हाला पाठवतील. माझं शिवसैनिकांबरोबर काही घेणं देणं नाही. मी सुरुवातीला पहिल्या दिवसून बोलतोय, शिवसैनिकाचा माझ्यावरती ऐसा नाही, काँग्रेसवाल्यांचा माझ्यावरती ऐसा नाही, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या लोकांचा ऐसा नाही का त्यांनी मला निवडून दिलंय. हा एकदा नाही, 3-3 वेळा निवडून दिले ना. आमदार बनवलं, खासदार बनवलं, परत खासदार बनवलंय. हा तर मला त्यांच्याबरोबर काही नाही. हे उगच हे स्वतः येणार आहेत का सिक्युरिटी सोडून काय करायला, जे बोलतात आहे ना. मी कधी बोललो, कशावरती रिॲक्शन दिलं, तुम्ही काय कराल तर मी करू. मी कशाला जाणार आहे त्यांच्याकडे, मला काय पडलंय आणि मी कशाला कोणाला हे करू. जेव्हा ते काय करतील तर आमची तयारी असणार ना बाबा. काय आम्ही काय ते येणार आणि आम्ही मार खायचा उगच. अरे वा, मी सांगितलंय तुम्हाला, त्यांना येऊ दे. लीडर लोकांना जे बोलतात आहे ना त्यांना येऊ दे ना. त्यांची पण सिक्युरिटी सोडून येऊ दे ना. मला काय, मी सिक्युरिटी मागितलेली नाही बाबा. मला सिक्युरिटीची गरज नाहीये. त्यांना सिक्युरिटीची गरज आहे. सिक्युरिटीची खोटं स्वतःच्या दादा लोकांकडून फोन करवतात स्वतःलाच. माहितीये ना तुम्हाला ते, का विसरले तुम्ही लोक. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.